ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायली पासून. तर आता अर्जुन म्हणतो, यु नो बायको, माझा मिरॅकलवर अजिबात विश्वास नव्हता, पण आज तू तन्वी म्हणून माझ्या समोर बसलीयस, हेच खूप मोठं मिरॅकल आहे असं म्हणतो तो. मुळात पूर्णाजीने जसं ठरवलं होतं तसंच घडलं असं म्हणते सायली. आज खूप मोठा चमत्कार नाही का असं म्हणते सायली. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा पूर्णाजी देवाला खूप दोष देत होती की आपलं लग्न का झालं असं म्हणते सायली. पण खरं तर तेव्हा देव तिचीच इच्छा पूर्ण करत होते असं म्हणते सायली. एक्झॅक्टली असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे जेल दाखवलंय आणि इथे मीटिंग चालू असते नागराज, राकेश आणि सचिनची. तर आता इथे राकेश म्हणत असतो, चूक झाली बाबा. तर आता नागराज म्हणतो, असा भुसा भरलेला डोक्यात मुलगा माझ्याच घरी जन्माला कसा काय आला असं म्हणतो नागराज. एक काम तू उधाड केलेलं नाही आहेस राकेश, तुला दिलेलं असं म्हणतो नागराज. एक काम पप्पा, मी माझं काम नीटच केलं असं म्हणतो राकेश. गाडीचा ब्रेक फेल होऊन त्यांचा ऍक्सिडेंट होणार होता, तो अर्जुन मध्ये आला, त्याला मी काय करू असं म्हणतो राकेश. सचिन म्हणतोय, तू प्लीज चिडचिड करू नकोस. आता जर सायलीला तिचं बालपण आठवलं तर पुढे काय करायचं आहे ते ठरवून घेऊया असं म्हणतो सचिन. संपलं आता, आपलं सगळं संपलं असं म्हणतो नागराज. इतके दिवस मी हेच प्रयत्न करत होतो की त्या दोघांना, सुभेदारांना आणि किल्लेदारांना सायली तन्वी आहे हे कळायलाच नाही पाहिजे. अरे समोर असून नाही कळलं त्यांना इतके दिवस, पण आता कळलंय असं म्हणतो नागराज. सायलीच तन्वी आहे हे कळलंय असं म्हणतो नागराज. दादाची प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न मी केला, पण प्रॉपर्टी माझ्या हातात काय आलीच नाही असं म्हणतो नागराज. त्याची मुलगी त्याच्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण तीही आता त्याला मिळणार, सगळी सुख त्याच्या पायाशी लोळणार आणि मी इथे तुरुंगात खितपत पडणार असं म्हणतो तो. त्या अर्जुन आणि सायलीला मी कायमचं संपून टाकणार असं म्हणतो राकेश. काय कायमचं संपून टाकतो आहे काय मत स्वतः नुसता बोलतो हा असं म्हणतो नागराज. इथे येण्याआधी तू सायलीला संपून टाकलं असतंस असं म्हणतो नागराज. काय बोलताय तुम्ही असं म्हणतो सचिन. आणि कोणाला तरी डायरेक्ट मारून टाकायचं असं म्हणतो सचिन. हा एकच उपाय आहे तुमच्याकडे असं म्हणतो सचिन. मी त्याला सांगत होतो आधीपासून असं म्हणतो नागराज. सायलीचा खून करून काहीच फायदा नाही आहे, आपण लटकू त्याच्यात असं म्हणतो नागराज. आता सायलीलाच कळलंय की ती तन्वी म्हटल्यावर, हे बघ, ऍक्सिडेंट करण्याचा माझा पहिला ऑप्शन होता, अजिबात शेवटचा ऑप्शन होता असं म्हणतो नागराज. नाही नाही असं म्हणतो सचिन, मला माहिती आताची बाजी आपल्या हातातून सुटली आहे. आता कुणाचाही खून बिन न करता आपण वेगळं काय करू शकतो याचा विचार करा असं म्हणतो सचिन. अर्जुन आणि सायली जिवंत राहायला हवेत, पण त्यांना आपण सुखात राहू द्यायचं नाही असं म्हणतो सचिन. तर आता सगळे खूप विचार करत असतात, सचिन, नागराज आणि राकेश. तर आता इथे सायली अर्जुनला दाखवले तर दोघे आईस्क्रीम खात असतात. तर अर्जुन खूप जास्त आईस्क्रीम खात असतो. तर आता सायली म्हणते, अर्जुन तू ना नेहमी असं करतोस, भरभर आईस्क्रीम खातोस आणि माझ्यासाठी ठेवत नाहीस असं म्हणते सायली. माझी तन्वी मला अर्जुन म्हणाली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर खूप फनी खरंच आहे, प्रेक्षक खूप इमोशनल झालेलं दाखवलं अर्जुनला. तर आता सायली म्हणते, म्हणणारच ना, मैत्रीण आहे ना मी तुझी असं म्हणते सायली. सगळ्यांसमोर मला असं म्हणता येत नाही ना असं म्हणते सायली. का असं म्हणतो अर्जुन. हे म्हणजे तुम्हाला सगळ्यांसमोर अर्जुन म्हणालीस ना तर जास्त आवडेल. आहो म्हणतेस ना तेव्हा असं वाटते की सायली बोलते असं म्हणतो अर्जुन. अर्जुन म्हणालीस तर माझी तन्वी बोलते असं वाटते मला असं म्हणतो तो. अहो पण सगळ्यांसमोर ना तुम्हाला अरे तुरं केलं ना तर मलाच अवघडल्यासारखं होतं असं म्हणते सायली. आहा ठीक आहे म्हणतो अर्जुन. आपण दोघं असताना तरी अर्जुन म्हणशील असं म्हणतो अर्जुन. सो स्वीट असं म्हणतो तो. तर आता सायली थँक्यू म्हणते आणि आईस्क्रीमचा डबा घेते. थँक्यू अर्जुन म्हणते. किती बरं वाटते मला असं म्हणतो अर्जुन आणि डोळे झाकतो आणि परत म्हण असं म्हणत असतो. आणि आता सायली मात्र त्याचा पूर्ण आईस्क्रीमचा डब्बा खाली करत असते. अर्जुन अर्जुन म्हणत असते आणि खात असते ती आईस्क्रीम. सो स्वीट असं म्हणत असतो तो आणि ही सगळं आईस्क्रीम खात असते. तर आता इथे नागराज, राकेश आणि सचिन परत डिस्कस करत असतात. तर आता नागराज म्हणतो, ए बाबा तू समोर माझ्या नको बरू जायतो असं म्हणतो नागराज राकेशला. घरी जा आणि बघ जरा सायलीला काय काय आठवलंय, सगळं आठवलंय का चेक कर जा असं म्हणतो नागराज. हो बघतो असं म्हणतो राकेश आणि त्याला जायला लावतो नागराज. बाबा असं म्हणतो राकेश, जर त्या सायलीला खरंच आठवलं असेल तर असं म्हणतो राकेश. ते पण मीच सांगायचं तुला असं म्हणतो नागराज. अरे मूर्खा, तिला जर सगळं असं आठवलं असेल तर बाकी सगळ्यांना पटवून दे ना. ही मुलगी खोटं बोलते म्हणून असं म्हणतो नागराज. ही तन्वी नाहीये. करेक्ट असं म्हणतो सचिन. झालंच तर तिच्याकडे पुरावे माग, शंका काढ, तिचं म्हणणं खोडून काढ, काही कर असं म्हणतो नागराज. पण लोकांना पटलं पाहिजेत की ही तन्वी नाहीये म्हणून असं म्हणतो नागराज. प्रूफ कर, तू कर ते सगळं असं म्हणतो नागराज. बघतो प्रयत्न करतो मी असं म्हणतो राकेश. तेवढं तरी कर बाबा. चल निघत असं म्हणतो नागराज आणि आता राकेश निघून जातो तिथून. तर आता इथे सचिन आणि नागराज इथेच असतात. मैपत असताना तर त्याचं डोकं ठिकाणावर असतं ना तर आपल्याला काही करावं लागलं नसतं. किल्लेदार आणि सुभेदार सगळ्यांना तरी झोपवलं असतं असं म्हणतो नागराज. पण आता झालाय तो बाबा, निघालाय सत्याच्या मार्गावर असं म्हणतो नागराज. नाही नागराज अंकल असं म्हणतो सचिन. तो कुठल्याही मार्गावर असू देत, आपण त्याचा उपयोग करून घ्यायचाच असं म्हणतो सचिन. हो कसं असं म्हणतो नागराज. टाळ कुटत की त्याच्या नावाचा प्रसाद वाटत की त्याच्या नावाचा जय जयकार करत, मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणत असं म्हणतो नागराज. अर्जुन सायलीची वाट अशी लावू शकणार होता पण असं म्हणतो नागराज. वाट लावू शकतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे तो प्लॅन सांगतो नागराजला. सायली आणि अर्जुन मात्र इथे खूप
फनी सीन दाखवताय तिथे अर्जुन अर्जुन म्हणत असते सायली आणि आता तो खूप आनंदात असतो आणि डोळे बंद करून बसलेला असतो आणि सायली मात्र पूर्ण आईस्क्रीमचा डब्बा खाली करत असते. तर आता तो आईस्क्रीम खायला जातो तर त्याला मिळतच नाही डब्बा. सायली मात्र हसत असते. हे चिटिंग आहे असं म्हणतो अर्जुन. तू मला डिस्ट्रॅक्ट करतेस आणि आईस्क्रीम काढून घेतेस असं म्हणतो तो. मला दे ना आईस्क्रीम असं म्हणतो तो. तू खाल्लेस ना 7-8 चमचे. मी 7-8 चमचे खाल्ल्याशिवाय देणार नाही असं म्हणते सायली. का देणार नाही म्हणजे मी नाही खायचं आईस्क्रीम असं म्हणतो अर्जुन. मला दे असं म्हणत असतो तो. दिस इज नॉट फेअर असं म्हणतो अर्जुन. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणते सायली आणि मैत्रीत तर सगळं माफच असतं असं म्हणते सायली. तर आता ती आईस्क्रीम खात असते आणि अर्जुन तिथेच बसलेला असतो बाजूला. तर हे घ्या ठीक आहे असं म्हणते आणि तुम्ही खावा असं म्हणते ती. काय हरकत नाही असं म्हणते ती. देते त्याला आईस्क्रीम. तर आता अर्जुन हसतो. बायको असं म्हणतो अर्जुन. लहानपणी अशी वागायचीच ठीक आहे. आता आपण मोठे झालो आहोत असं म्हणतो अर्जुन. पण मला लहान तन्वीसारखं वागायचं असेल तर तुझी काय हरकत आहे. एकतर मला एवढी मेहनत करून मला माझी ओळख सापडली आहे असं म्हणते ती. तुला हवं तसं वाग असं म्हणतो अर्जुन. सगळा आनंद डिझर्व करतेस तो असं म्हणतो अर्जुन. जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होतीस तेव्हा कुणी तुला एक्सेप्ट करत नव्हतं असं म्हणतो अर्जुन. किती परीक्षा द्यायला लागलेत तुला असं म्हणतो अर्जुन. आणि आज कळतंय की तू या घरातलीच मुलगी आहेस असं म्हणतो अर्जुन. आमची तन्वी आहेस तू. बरं आपण असेच गप्पा मारत बसलो ना तर अख्खी रात्र निघून जाईल आणि सरप्राईज बाजूला राहील असं म्हणते सायली. नाही सरप्राईज खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी असं म्हणतो अर्जुन. मीच खूप एक्साइटेड आहे असं म्हणतो तो. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असं म्हणते सायली. उद्या मला माझं कुटुंब मिळणार, माझी माणसं मला मिळणार आहेत असं म्हणते सायली. चल मग जाऊया झोपायला असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणते ती. लागूया तयारीला असं म्हणतो तो. तर आता दोघेही आईस्क्रीमचा डब्बा ठेवतात. तर आता राकेशला दाखवलाय. राकेश मात्र फिरत असतो घरात आपल्या. तिला जर सगळं आठवलं असेल तर बाकीच्यांना पटवून दे ना की ती खोटे बोलतीये, ही तन्वी नाहीये म्हणून असं म्हणतो नागराज. पुरावे माग तिच्याकडे, शंका आहे म्हण, काही कर पण लोकांना पटलं पाहिजे की ही तन्वी नाहीये म्हणून. कळलं का असं म्हणते ना नागराज. सगळं आठवतं आता ह्याला फ्लॅशबॅक मध्ये. मी काय करू, काय पुरावे मागू त्यांच्याकडे. ते दोघे इतके हुशार आहेत ना की 5 मिनिटात मला गप्प करतील असं म्हणतो राकेश. काय करू असं म्हणत असतो तो. तर आता त्याला एक आयडिया येते. तर आता तो फोन बाहेर काढतो. तर आता तो कॉल करतो कुणाला तरी. तर आता सचिनला कॉल केलेला असतो राकेश. तर आता सचिन म्हणतो हॅलो. बोल राकेश. हॅलो सचिन ऐक ना, पप्पाने मला सांगितलं होतं की अर्जुन आणि सायलीकडे सायली तन्वी आहे याचे पुरावे मी मागितले पाहिजेत असं म्हणतो राकेश. पण ऍक्सिडेंट रिक्रिएशनच्या वेळेला सायलीला नक्की सगळं आठवलंय की नाही हे मला माहित नाही असं म्हणतो राकेश. ती लोक घरी काय बोलतायत ते सुद्धा माहित नाही. काही खुसपट काढू तरी कशी मी असं म्हणतो राकेश. हे बघ राकेश, सायलीच तन्वी आई ह्या सत्यापर्यंत अर्जुन आणि सायली कसे पोचले हे तुला माहिती असायला हवं असं म्हणतो सचिन. मगच तू त्यांना करेक्ट प्रश्न विचारू शकशील आणि मग त्यांना तोंडावर पाडू शकशील असं म्हणतो सचिन. पण नेमकं सत्य त्याने कसं शोधून काढले हे मला कसं माहिती असणार. घरात नेमकं काय घडत होतं हे मी कसं ओळखणार असं म्हणतो राकेश. 2 वर्ष मी इथे नव्हतो ना असं म्हणतो राकेश. ऐक असं म्हणतो सचिन. हे सगळं फक्त एकाच व्यक्तीला माहितीये राकेश आणि तसंही सायलीला तिची खरी ओळख कळली आहे. ही बातमी त्या व्यक्तीच्या कानावर जायलाच हवी असं म्हणतो सचिन. कुणाबद्दल बोलतेस तू असं म्हणतो राकेश. अर्थात प्रियाबद्दल बोलतोय मी असं म्हणतो आता सचिन. ऐक राकेश, प्रियाला अर्जुन आणि सायलीची नस माहितीये. त्यामुळे जर तुला त्या दोघांना कोंडीत पकडायचं असेल ना तर प्रियाच तुला गाईड करू शकते असं म्हणतो सचिन. हे तर माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणतो राकेश. एक काम कर, तुला आताच प्रियाला भेटायला हवं असं म्हणतो सचिन. तुझ्याकडे 1 तास आहे, तू लगेच नाही नाहीतर जेलचा व्हिजिटिंग आवर्स संपतील असं म्हणतो सचिन. हो जातो मी असं म्हणतो राकेश. तर आता फोन ठेवून टाकतो तो. तर आता इथे प्रियाला दाखवली ती जेलमध्ये बसलेली असते. प्रिया तुला भेटायला कोणीतरी आलंय असं म्हणून दरवाजा उघडत असते कॉन्स्टेबल. तर आता प्रिया म्हणते सचिन आला असेल त्याला भेटून काय करू मी. तर ती बाई म्हणते नाही सचिन नाही दुसरंच कोणीतरी आहे असं म्हणते ती कॉन्स्टेबल. कोण आलंय असं म्हणते प्रिया. तर तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती येते बघायला. माझ्या घरात कोणी आलंय का असं म्हणते ती. ते तूच बघ असं म्हणते कॉन्स्टेबल. तर आता प्रिया बाहेर येते. तर आता राकेश आलेला असतो तिला भेटायला. चल असं म्हणून ती कॉन्स्टेबल घेऊन येते. तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत, तुम्हाला जे काय बोलायचंय ते पटपट बोलून घ्या असं म्हणून जाते ती तिथून कॉन्स्टेबल. राकेश तू इंडियात कधी आलास असं म्हणते प्रिया. बरेच दिवस झाले असं म्हणतो राकेश. मला भेटायला आता येतोयस असं म्हणते प्रिया. तुला बहिणीची काहीच काळजी वाटत नाही का रे असं म्हणते प्रिया. काय असं म्हणतो राकेश. कुठली बहीण कोण आहेस तू असं म्हणतो राकेश. तू अजून स्वतःला तन्वी समजतेस का असं म्हणतो राकेश. स्वप्नातून बाहेर ये जरा असं म्हणतो राकेश. आणि तुझ्यासारख्या खोट्या बहिणीपेक्षा ना माझे खरे वडील जेलमध्ये आहेत, मला त्यांची काळजी जास्त वाटते असं म्हणतो राकेश. आम्हाला सोडवण्यासाठी काय करणारच की नाही असं म्हणते प्रिया. राकेश अरे माझ्या घरचे माझ्याकडे बघत सुद्धा नाही येत रे असं म्हणते प्रिया. प्लीज तू आलायस ना आता, तू काहीतरी कर ना असं म्हणते प्रिया. तू इथून सोडव ना मला असं म्हणते प्रिया. बरं तुला सोडवतो, त्याचसाठी मला तुझी मदत लागेल असं म्हणतो तो. मदत असं म्हणते प्रिया. कशासाठी असं म्हणते प्रिया. हे बघ प्रिया सगळा घोळ झाला असं म्हणतो राकेश. सायलीला कळलंय की तीच तन्वी आहे म्हणून असं म्हणतो आता इथे राकेश. तर धक्काच बसतो आता इथे प्रियाला आणि मागेच जाते ती. खूप मोठा शॉक बसलेला असतो आता इथे प्रियाला. काय असं म्हणते आता प्रिया. पण हे तिला कळच कसं असं म्हणते प्रिया. हा एवढी मरमरून तिच्यापासून हे सत्य लपून ठेवलं होतं आणि नागराज काका जेलमध्ये काय गेले त्यांना थांबवणारं कोणीच नाही आहे का, कसं कळलं असं म्हणते प्रिया. आणि ड्रामा करायला लागते आणि डोक्याला हात पकडते ती. तर आता राकेश काय काय सांगतो तिला. तर ऑडिओ बंद आहे सगळा. आपण तो ऍक्सिडेंट परत रिक्रिएट करूया असं म्हटलेलं असतो ना अर्जुन सायलीला आणि सगळा ऐकलेला असतो राकेश. त्या रिक्रिएशनमुळे तुला सगळं आठवणार असेल तर
ते रिस्क आपण घेऊया असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. ते सगळं आता इथे सांगतो राकेश प्रियाला. तर आता इथे राकेश कसं त्यांचा ब्रेक फेल केलेला असतो हे सगळं सांगतो तिला. राकेश अरे तू गेल्यानंतर अर्जुन, सायली, भाऊजी वगैरे सगळे बाहेर पडले आणि ते अजून परत नाही आले असं म्हणते. सुमन असं म्हणून कॉल केलेली असते ना राकेशला. तर सगळं सांगतो तो प्रियाला. तर तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो आणि म्हटलेला असतो आम्ही आलोय. त्या रिक्रिएशनच्या ऍक्सिडेंटच्या वेळेला ते मेले असते ना तर बरं झालं असतं असं म्हणते प्रिया. मी किती मेहनत करते आणि तुम्ही काय करायचं आणि तुमच्यामुळे मी काय ऐकले की अर्जुन सायली जिंकले असं म्हणते प्रिया. एकदा का सायली सन्वी आहे हे सगळ्यांना कळलं ना की मग सुभेदारांची आणि किल्लेदारांची प्रॉपर्टी तुम्ही विसरून जा असं म्हणते प्रिया. नाही प्रिया आपण हार नाही मानायची असं म्हणतो राकेश. सायली आणि अर्जुन सगळ्यांना हेच सांगत असताना मला त्यांना खोटं पाडायचं असं म्हणतो राकेश. आणि कसं करणार आहेस तू हे असं म्हणते प्रिया. अरे अर्जुन आणि सायलीकडे एकूण एक पुरावे असतील असं म्हणते प्रिया. राकेश तू जा आणि अण्णा सरांना सांग त्यांची जी काय मोहबाजी आहे ना आता बंद करा. अर्जुन आणि सायलीला आता कायमचं संपवायला हवं असं म्हणते प्रिया. आणि हे फक्त अण्णाच करू शकतात असं म्हणते प्रिया. अगं पण प्रिया अण्णांवर अवलंबून काही राहून उपयोग होणार नाही. आपण हे बघूया की त्यांना खोटं कसं पाडता येईल ते असं म्हणतो आता राकेश. बरं असे कोणते प्रश्न आहेत की मी त्यांना विचारल्यावर त्याची उत्तरं त्यांना देता येणार नाही तसं म्हणतो राकेश. तर आता परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अर्जुन सगळ्यांना बोलवतो. पूर्णाची डॅड मम्मा असं म्हणतो अर्जुन. अश्विन अस्मिता सगळे बाहेर आहे असं म्हणतो अर्जुन. तर सगळ्यांना आता बोलवतो अर्जुन आणि सगळं डेकोरेशन केलेलं असतं सुभेदार मंडळी साठी. काय ठिकाणं चाललंय तुझा असं म्हणतो आता इथे प्रताप तिथे येऊन. तर सगळेजण बघतात हे सगळं काय म्हणून एवढं डेकोरेशन कशासाठी हे सगळं काय असं म्हणते कल्पना. हे कसलं डेकोरेशन कोणाचा वाढदिवस आहे का असं म्हणते पूर्णाची. माझ्या कशा लक्षात येत नाही आजकाल असंच होतं बाई असं म्हणते ती. आज कोणाचाच वाढदिवस नाही असं म्हणतो अर्जुन. पण आज आपल्या सगळ्यांसाठी वर्ल्ड्स बेस्ट आहे असं म्हणतो अर्जुन. पण हे सगळं काय छापून ठेवलंय असं म्हणतो आता रविराज. सांगतो सगळं सांगतो आधी बसून घ्या. जे काय आहे नंतर तुम्हाला बघितल्यावर चक्कर येऊ नये म्हणून म्हटलं बसून घ्या असं म्हणतो अर्जुन. बापर एवढं काय झालंय असं म्हणतो आता चैतन्य. सांगतो असं म्हणतो अर्जुन. काय पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असं म्हणते अस्मिता. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय 1000 तुम्ही बसा तरी बसा असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना बसायला लावतो. सुभेदार मंडळी किल्लेदार मंडळी सगळे असतात बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन येऊन मध्ये थांबतो. सो ऑल सेट असं म्हणतो अर्जुन. हे तू आम्हाला काय सांगणार आहेस यावर अवलंबून आहे असं म्हणते आता पूर्णाची. दाखवतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे पडदा बाजूला करतो अर्जुन. ही आहे आपली सगळ्यांची लाडकी तन्वी असं म्हणतो अर्जुन. आणि आता तो तन्वीचा लहान असतानाचा फोटो दाखवतो. आणि हे तिचे गोड एक्सप्रेशन असं म्हणतो होता अर्जुन. आता सगळे फोटोज दाखवतो तो तन्वीचे लहानपणीचे तन्वीचे फोटोज. आणि आता तिसरा फोटो काढतो त्याच्यामध्ये रविराज आणि तन्वी असते म्हणजेच सायली सिनियर सोबत फोटो असं म्हणतो तो. अजून एक असं म्हणतो अर्जुन. ही पूर्ण आजीची तन्वी असं म्हणून आता पूर्ण आजीचा आणि तन्वीचा फोटो दाखवतो. गोड आहे ना असं म्हणतो अर्जुन. तर आता अजून एक फोटो बाहेर काढतो तो आत्यासोबत असं म्हणतो होता इथे अर्जुन. तन्वीचे सगळे क्यूट फोटोज असं वाटलं असं म्हणतो अर्जुन. तर सगळ्यांना मात्र खूप दुःख होतं. याआधी मी कितीतरी वेळा सांगितलंय की तन्वीचा विषय या घरामध्ये काढायचा नाही म्हणून असं म्हणतो रविराज. तरी सुद्धा पुन्हा तू का आठवण करून देतोस असं म्हणतो रविराज. सिनियर असं म्हणतो अर्जुन. डोक्यातून काढून टाक की काही झालं तरी तुझ्या मनातून तन्वी बद्दलचं प्रेम कधीच जाणार नाही मला असं माहिती आहे असं म्हणतो अर्जुन. तन्वी आपल्या सगळ्यांचा श्वास आहे. या घराची मुलगी आहे ती. तिला विसरून कसं चालणार असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणून तर आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करतोय असं म्हणतो अर्जुन. पण तुला हे असं काहीतरी सुचलंच कसं असं म्हणते पूर्णाची. हे नक्की सायलीची कल्पना असणार असं म्हणते प्रतिमा. तिला माहितीये हे सगळे फोटो बघून मला खूप छान वाटेल असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रताप म्हणतो सायली कुठे आहे हो असं म्हणते अस्मिता. ती तुझ्या बरोबर खाली का नाही आली असं म्हणते आता अस्मिता. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन आणि तो कॉल करतो. सायली कुठे आहे याचं उत्तर पाहिजे ना तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुमचं उत्तर इथे आहे असं म्हणतो आता अर्जुन आणि सायलीला दाखवतो. तर सायली आता वरून तयार होऊन येत असते. तर आता सायलीला लहान मुलगी होऊन खाली पळत येतानाच दाखवलंय. खरंच काहीतरी विचित्र दाखवतायत खरंच प्रेक्षक हसायला येते. कारण सायली कशी म्हणजे डिसिप्लिन मुलगी तिला एकदमच असं दाखवतात. खरंच खूप अजब वाटतंय खरंच प्रेक्षक हो. स्लीवलेस घातलाय तिने एकदम. तर सगळ्यांना धक्का बसतो तिला बघून कारण ती तेच कपडे घालून आलेली असते. तर सगळेच शॉक्ड होतात हे काय म्हणून. तर आता दोघे खूप हसत असतात सायली आणि अर्जुन. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात. तर आता सगळ्यांना मात्र काय आवडत नसतं कल्पनाला वगैरे. सगळ्यांना खूप कंटाळा आलेला असतोय काय चाललंय म्हणून. तर आता सगळे तिच्या कपड्यांकडेच बघत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण ते कपडे सेम असतात ना तन्वीच्या लहानपणीचे. तुम्हा दोघांचं नेमकं काय चाललंय असं म्हणते पूर्णाची. मला काहीच कळत नाहीये हा सगळा घाट काय घातलाय तुम्ही दोघांनी असं म्हणते अस्मिता. अर्जुन सायली आता तुला तन्वी म्हणून वावरण्याची काहीच गरज नाहीये कारण पूर्णाचीला माहितीये की ती सायली आहे तन्वी नाही असं म्हणते आता कल्पना. अरे बोला असं म्हणतो प्रताप. बोला काहीतरी. हेच तर तुमचं सरप्राईज आहे असं म्हणतो अर्जुन. ज्या तन्वीची आपण इतके वर्ष वाट बघत होतो तिच्यासाठी प्रत्येकाचा वर खाली होत होता ती कोण आहे हे आम्हाला फायनली कळलंय असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो काय बोलतायत म्हणून. तर तेवढ्यातच राकेश आलेला असतो आणि सगळं ऐकत असतो. ही दुसरी तिसरी कोणीच नाही आपली सायलीच आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी आहे असं म्हणतो अर्जुन.
काय असं म्हणतात सगळेजण. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता राकेश म्हणतो, तू अशा गोष्टीचा खेळ नाही मांडू शकत असं म्हणतो राकेश. तर आता अर्जुन म्हणतो, मी अशी गोष्ट दाखवणार की आता 100% विश्वास बसणार की सायलीच तन्वी आहे म्हणून असं म्हणतो अर्जुन. आणि तेवढ्यातच मधुभाव आलेले असतात व्हीलचेअर वरून. तर आता तू म्हणते म्हणजे सायली तुम्हाला भाऊजींच्या अपघाता दिवशी सापडली होती असं विचारते मधुभावना. तर मधुभाव म्हणतात हो. तर प्रतिमा खूप रडत असते आणि म्हणते, माझं मन मला सांगत आलं की तूच माझी तन्वी आहेस म्हणून असं म्हणते ती. आणि दोघी खूप रडतात. ह्यावेळेस जर हे सगळं खोटं ठरलं ना, मी असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे राकेश म्हणतो आणि काय पुरावे आहेत. तर आता अर्जुन म्हणतो रिपोर्ट, सायलीचा DNA रिपोर्ट असं म्हणतो तो. तू माझी तन्वी आहेस असं म्हणतो आता इथे रविराज. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. फायनली प्रेक्षक हो, सायलीच तन्वी आहे हे एक्सपोज झालेलं आहे. खूप छान एपिसोड होता आजचा खरंच प्रेक्षक हो. तर बघायला अजिबात विसरू नका आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायला तर अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ बघतच राहा.